भेडसावणारा प्रश्न गजरातून मांडायचा प्रयत्न करतोय मंडळी. त्यानंतर देवीवरती पण मी गजर केलाय, तो घ्यायचा प्रयत्न करेन. थोडा वेगळा विषय आहे, ऐका. सध्या सगळ्या स्तरावरती हा प्रश्न भेडसावतोय आणि मांडायचा प्रयत्न करतोय मंडळी. ऐका, कदाचित कोणाला राग पण येईल, कारण आमचं मगाशी बुवाने सांगितलं तसं भजन हे प्रबोधनाचं माध्यम आहे आणि याच्यातून आम्ही प्रबोधन करत राहणार. ज्यांना घ्यायचं ते घेतील आणि जे आमची भंकस करतील ते सोडून देतील, पण निश्चित पुढे कधीतरी विचार केल्यानंतर तुम्हाला ते पटेल म्हणून सांगतोय. ऐका, नाही उमलली कळी, नाही फुलला संसार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार, दोष नको नशिबाला, माय बापा विठ्ठलाला. नाही उमलली कळी, नाही फुलला संसार, आयुष्याच्या वाटेवर कसा दाटला अंधार, दोष नको नशिबाला, नको माय बापा विठ्ठलाला. हे आपण आपलं नशीब घडवतो बघा. विषय तुम्हाला समजला असेल. आज कित्येक तरुण मुली बिना लग्नाच्या घरामध्ये पडून आहेत. 40 उलटून गेले, 35 उलटून गेले. का? आपण कुठेतरी अविचार करतो. आई वडिलांचा हट्ट, मुलीचा हट्ट, आणि त्याच्यामुळे ह्या भगवंताने दिलेला हा एवढा चांगला नरजन्म आपण वाया घालवतो बघा. त्या मुलींचं आयुष्य घरामध्ये सडून जातं. याच्यासाठी हे प्रबोधनात्मक गजर करायचा प्रयत्न केला आहे. का नाही उमलले कळी, नाही पेटी, धनाची पेटी. मंडळी, मुलगी म्हणजे साक्षात लक्ष्मीचं स्वरूप आपल्या घरामध्ये जन्माला आली. आई वडिलांना एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो, त्या मुलीला कुठे घेऊ कुठे नको. हळूहळू हळूहळू हळू तिचं बालपण सरत जातं आणि ज्यावेळी तिची वेळ येते कुठली, आई बापाचा आधार, आई बापाचा आधार, तिला नाही जन्मभर. आई बापाचा आधार, तिला नाही जन्मभर. 7 जन्माची साथ, पती अनाथे सासर. सासरी धाडावीच लागते. हा सृष्टीचा नियम आहे, कारण शेवटी ते परक्याचं धन आहे.
आपण किती दिवस जरी प्रयत्न केला तरी आपल्या घरी देऊ शकत नाही, कारण तिला शेवटी आई आपल्या सासू सासऱ्याच्याच घरी 7 जन्म नवऱ्याबरोबर काढावे लागतात. काय काय जण घाबरतात 7 जन्म म्हटल्यावर, अरे बाबा ह्याच वर्ष या जन्मात एवढं पिडलं आणि ह्याच्याबरोबर 7 वर्ष संसार करायचो. पण तसं नाही आहे. मंडळात शास्त्रात काय सांगितलं आहे, काय चिंता करू नका. 7 जन्म म्हणजे काय जास्त नाही, फक्त 100 वर्ष. 12 वर्षाचं एक तप म्हणजे एक जन्म, असे 7 जन्म. 12 7 84 आणि 16 वर्ष लग्नाची, अशी मिळून फक्त 100 वर्ष काढायची. आता कोण जगतं 100 वर्ष? काय हरकत हा? बापाचा आधार तिला नाही जन्मभर, जन्माची ती साथ साथ, जन्माची ती साथ पती अनते सासर. सगळीकडे तिचं नाव झालं. हळूहळू तिला मागणी यायला लागली, स्थळांची दाटी झाली. पण आई वडील बिचारा बाप बाजूला असतो. बापाची एकच, त्याने दुनिया पाहिलेली असते बघा. बापाची एकच इच्छा असते, माझी मुलगी कुठल्या तरी चांगल्या घरामध्ये जावी, मुलगा निर्व्यसनी असावा, राहायला घर असावं, पोटापोटी त्याला नोकरी असावी, एवढीच माफक इच्छा असते. पण औषधा तसा नसता. आई म्हणणार, हो मी काढले एवढे आपले तुमच्या बरोबर कसे तरी दिवस म्हणून, त्यांना पण काढायचे की काय? काय घाई करू नको. पोरगी पण सांगता, मग कशा कुणाच लग्नाची घाई करतात, आधी माका माझा करिअर करून दे. काय सांगता बघा. करिअर मने धरा थोडा धीर, आई लग्नाची कशाला, आई लग्नाची कशाला, संसार तो जन्मभर. बघा काय असतात मुलीच्या पण आणि तिच्या आईच्या पण. काय अटी असतात? कोणी म्हणती हवा देखना सरकारी नोकर, नको चाळ नको झोपडी, बंगला गाडी हवी ती माई. चांगला सरकारी नोकर पाहिजे. आता सरकारी नोकऱ्या राहिल्या काय हो? सरकारी नोकर पाहिजे, गले नक्क पगार पाहिजे, चांगली त्याची गाडी पाहिजे, त्याच्याकडे बंगला पाहिजे.
4 बंगल्या 4 रूमचा फ्लॅट पाहिजे म्हणजे नको नको त्या अपेक्षा असतात बघा. आणि शेवटी त्याच्यामध्ये काय होतं मंडळी ऐका, नको चाळ नको झोपडी गवली गाडी हवी ती माडी, नको चाळ नको झोपडी बंगला गाडी हवी ती माडी, नको चाळ नको झोपडी बंगला गाडी हवी ती माडी. नाराज याच्यावर मुख्य काय असते बघा, राबणाऱ्या शेतावर नको गावचा इनामदार, किती शेती असली तरी तो शेतकरी नको. मुंबईकर हवा मग तो कसाही असला तरी चालेल. बघा काय ठेवलंय त्या मुंबईमध्ये. म्हणून आताची पोरं काय करतात, राबराब इकडे राबतात, शेवटी लग्न होत नाही म्हणून मुंबईत जातात आणि तिकडे जाऊन कुठेतरी 7-8 हजाराची नोकरी बघतात. एकदा लग्न उरकून घेतात ती मग इकडे येतात, मग त्या सगळ्या पितळ उघडा पाडतात. त्यापेक्षा अगोदरच जर विचार केला तर अहो गावचा शेतकरी एक वेळ तुमचा मुंबईचा चाकरमानी किती जरी श्रीमंत असला तर त्याच्या घरची मुलगी उपाशी राहील, पण आपल्या शेतकऱ्याच्या घरात दिलेली मुलगी एक वेळ सुद्धा उपाशी राहणार. हे माझं वचन आहे. आपण सगळी शेतकऱ्यांची मुलं आहोत, पण आपण काय करतो, नाही नाही शेतकरी नको म्हणजे पोरगीच सांगणार, नाही नाही शेतकऱ्याशी मी लग्न करणार नाही, आयुष्य माझा फुकट गेला तरी चालेल. आणि असं करून खरोखरच आयुष्य फुकट घालवतात. आई वडिलांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. अहो शेतकरी झाला म्हणून काय झालं, जर शेतकरी नसेल, अरे ह्या जगाचा खरा पोशिंदा शेतकरी आहे. शेतकरी नसेल तर एक तरी मनुष्य जिवंत राहील काय सांगा. कोण शेती पिकवणार, कोण धनधान्य पिकवणार. चाकरमानी मंडळी शेतकरी हा खरा भगवान आहे. एक सैनिक, शिवसैनिक, आपल्या सीमेवर लढणारा आपला सैनिक आणि आपला शेतकरी हे खरे दोन आपले दैवत आहेत. बघा जोरात एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो असं काहीतरी अविचार करू नका. ऐका, राबणाऱ्या शेतावर म्हणती हवा मुंबईकर, हळूहळू काय होतं बघा मंडळी, स्थळ शोधता शोधता मुलीचं वय निघून जातं. एकदा तिशी उलटली की काय अवस्था होते बघा मुलीची. उलटून गेली तिशी सौंदर्याची झाली माती, रूप गेले शरीर थकले निस्ते पडत जातो. शरीर थकलेलं असतं, चामडी लोंबायला लागते. ज्या रूपाचा आणि ज्या सौंदर्याचा तिला गर्व असतो तो हळूहळू निघून जातो. काय गर्व निघून जातो, कारण शेवटी तिला आठवतं काय करून बसले मी, सगळं हातातून निघून गेलेलं असतं बघा. अशा वेळी तिची काय अवस्था झालेली असेल बघा.
जीवनाचा नको नाश आता हाच करा दूर म्हणून जो आपला अर्थात आहे मुलीला सांगतो त्यांच्या आईला सांगतो माझ्या मुलीला चांगला रूपवान पाहिजे. अहो कसलं रूप आणि कसलं काय, एकदा वय निघून गेलं की टकला पण चालतो. टकलो दिसतो तरी म्हणणार ना त्याचा का तेवढा वय नाही, ते असेच आहे. आधी ते कशा तापटीक मध्ये येलो तर त्यांना गेले त्या सगळ्या मग ऍडजस्ट करतो. म्हणून जोपर्यंत आपलं वय आहे, आपलं सगळं आपल्याकडे सगळं आहे, सौंदर्य आहे, तोपर्यंत तुम्ही लग्न उरकून घ्या. नको ते अटी ठेवू नका. साखरमेणापेक्षा मुंबईकरापेक्षा गावचा बघा, हरकत नाही. एखादा चांगला असेल तर फक्त तो निर्व्यसनी असला पाहिजे. मग तो मुंबईत असू देत नाही तर कुठे असू देत. आजपर्यंत बघा एक मुलगा घर कमवत होता, संपूर्ण कुटुंब पोसत होता. मग आज दोघंही कमवताना समजा जर मुलाला पगार कमी असेल, त्याचं पॅकेज कमी असेल, आणि पॅकेजची भाषा बोलली जाते, त्याचं जर पॅकेज कमी असेल तर ऍडजस्ट करायला काय हरकत आहे. समजा तुम्हाला 1 लाख पगार असेल, त्या बिचाराला 70-80 असेल, तर काय हरकत आहे ऍडजस्ट करायला. आजपर्यंत मुलांनी ऍडजस्ट केलंच होतं ना, तुम्ही तसं ऍडजस्ट करा. तुम्ही संसाराला हात लावा, पण स्वतःच्या आयुष्याची राख करून घेऊ नका. एवढंच फक्त या गजरात. जीवनाचा नको नाश आता हाच करा दूर प्रमोद जोडी दोन्ही कर एक गजर केला घ्यायचा प्रयत्न करतो. आदिशक्ती माया प्रगटली कणकवल्ली पुण्यभूवर. कणकवल्ली, पहिलं कणकवलीचं का नाव काय होतं, कणकवल्ली. कणकाची बेट होती इकडे, त्याच्यावरून हे नाव पडलेलं आहे. जानवली, कणकवली आणि हळवली ना, हळव काय हळवल हे 3 शेजारी म्हणजे एकच भाऊ म्हटला तरी चालेल, तसं नातं होतं बघा. आदिशक्ती माया प्रगटली कणकवल्ली पुण्यभूवर. पट्टी देवी मातेचा महिमा जगी थोर. पट्टी देवी मातेचा महिमा जगी थोर. पट्टी देवी मातेचा महिमा जगी थोर. देवी मातेचा महिमा जगी थोर. देव स्वयंवरनाथ बाळादेवी देव स्वयंवरनाथ बाळराठींचे दैवत. वतनदार गाव करी उत्सव हे थाटात करते. कृपा भालचंद्र बाबांची
जेवा भुवरी पट्टी पट्टीच्या महामारीचे दैमान जेवा भुवरी कैक प्राणाशी मुकले झाली बेजार जनता सारी महामारी आली पटकी त्यावेळी आईने साकडं घातलं कित्येक जणांचे प्राण त्यावेळी गेले होते आईने त्यावेळी भक्तांचं रक्षण केलं या पटकी देवीने का पट्टीच्या महामारीचे दैवान जेवा भुवरी कैक प्राणाशी मुकले झाली बेजार जनता सारी भक्त रक्षणा उभी ठाकली भक्त रक्षणा उभी ठाकली भक्त रक्षणा उभी ठाकली आई पट्टी पश्चिमाभिमुखी नजर भक्तावरी तुम्ही पश्चिमाभिमुखी तिची नजर भक्तावरी रिक्षावाले अन व्यापारी कृपा साऱ्या भक्तांवरी भरून आई आव्या हाताने देई भरून उजव्याने आशीर्वाद रे जत्रेचा उत्सव मोठा येथे होई दरवर्षाला बाहेर वासिनी सुहासिनी बाहेर वासिनी सुहासिनी कोटी भरुनी पूजती बाहेर वासिनी सुहासिनी कोटी भरुनी पुष्टी मातेला अकेला धावे नवसल पावे अकेला धावे नवसल पावे महिमा पूजना उत्सव नवरात्री नवदिना खेळता गरबारास खेळता गरबारास खेळता गरबारास कडे गाणी जाणी भक्ताना कडे गाणी गाणी भक्ताना प्रमोदवन्नी ठेवून मस्तक प्रमोदवन्नी ठेवून मस्तक आईच्या चरणावर मातेचा आदि शक्ती माया प्रगटी कनकवली पटकी देवी माझे आई मजला डाव द्यावा पायी